287 तासगाव कवटेमंकाळ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतमोजणी दिनांक 23 नोव्हेंबर 2024 वार शनिवार, फेरी क्रमांक 17, केंद्र क्रमांक 225, ठिकाण कवटेमंकाळ, एकूण मतदान 844, झालेले मतदान 551, रोहित आर पाटील 410, संजय काका पाटील 101, केंद्र क्रमांक 226, कवटेमंकाळ, एकूण मतदान 701, झालेले मतदान 438, रोहित आर पाटील 281, संजय काका पाटील 138, कवटेमंकाळ, केंद्र क्रमांक 227, एकूण मतदान 878, झालेले मतदान 731, रोहित आर पाटील 401, संजय काका पाटील 201, केंद्र क्रमांक 228, कवटेमंकाळ, एकूण मतदान 770, झालेले मतदान 563, रोहित आर पाटील 360, संजय काका पाटील 182, केंद्र क्रमांक 229, कवटेमंकाळ, एकूण मतदान 791, झालेले मतदान 545, रोहित आर पाटील 356, संजय काका पाटील 168, केंद्र क्रमांक 230, कवटेमंकाळ, एकूण मतदान 782, झालेले मतदान 546, रोहित आर पाटील 389, संजय काका पाटील 132, केंद्र क्रमांक 231, कवटेमंकाळ, एकूण मतदान 1274, झालेले मतदान 912, रोहित आर पाटील 483, संजय काका पाटील 378, केंद्र क्रमांक 232, कवटेमंकाळ, एकूण मतदान 834, झालेले मतदान 644, रोहित आर पाटील 370, संजय काका पाटील 246, केंद्र क्रमांक 233, कवटेमंकाळ, एकूण मतदान 648, झालेले मतदान 413, रोहित आर पाटील 229, संजय काका पाटील 172, केंद्र क्रमांक 234, कवटेमंकाळ, एकूण मतदान 750, झालेले मतदान 552, रोहित आर पाटील 309, संजय काका पाटील 225, केंद्र क्रमांक 235, कवटेमंकाळ, एकूण मतदान 742, झालेले मतदान 434, रोहित आर पाटील 233, संजय काका पाटील 189, केंद्र क्रमांक 236, कवटेमंकाळ, एकूण मतदान 619, झालेले मतदान 391, रोहित आर पाटील 224, संजय काका पाटील 57, केंद्र क्रमांक 237, कवटेमंकाळ, एकूण मतदान 783, झालेले मतदान 495, रोहित आर पाटील 275, संजय काका पाटील 195, केंद्र क्रमांक 238, कवटेमंकाळ, एकूण मतदान 1127, झालेले मतदान 723, रोहित आर पाटील 385, संजय काका पाटील 304, 17व्या फेरी मध्ये माननीय रोहित आर पाटील यांना 4705 मतं पडलेली आहेत, तर माननीय संजय काका पाटील यांना 2688 मतं पडलेली आहेत. 17व्या फेरी अखेर माननीय रोहित आर पाटील ही 22,379 मतांनी लीडवरती आहेत. फेरी नंबर 18, केंद्र क्रमांक 239, ठिकाण मोरगाव, एकूण मतदान 1174, झालेले मतदान 910, रोहित आर पाटील 480, संजय काका पाटील 403, केंद्र क्रमांक 240, देशिंग 1135, झालेले मतदान 879, रोहित आर पाटील 567, संजय काका पाटील 267, केंद्र क्रमांक 241, देशिंग, एकूण मतदान 1194, झालेले मतदान 849, रोहित आर पाटील 540, संजय काका पाटील 270, केंद्र क्रमांक 242, देशिंग, एकूण मतदान 1141, झालेले मतदान 774, रोहित आर पाटील 458, संजय काका पाटील 272, केंद्र क्रमांक 243, देशिंग, एकूण मतदान 992, झालेले मतदान 772, रोहित आर पाटील 454, माननीय संजय काका पाटील 288, केंद्र क्रमांक 244, खरसिंग, एकूण मतदान 1187, झालेले मतदान 876, रोहित आर पाटील 476, माननीय संजय काका पाटील 345, केंद्र क्रमांक 245, खरसिंग, एकूण मतदान 914, झालेले मतदान 673, रोहित आर पाटील 382, संजय काका पाटील 256, केंद्र क्रमांक 246, खरसिंग, एकूण मतदान 951, झालेले मतदान 738, माननीय रोहित आर पाटील 443, माननीय संजय काका पाटील 266, केंद्र क्रमांक 247, बनेवाडी, एकूण मतदान 785, झालेले मतदान 702,
रोहित आरार पाटील 366, संजय काका पाटील 321, केंद्र क्रमांक 248 बनेवाडी, एकूण मतदान 714, झालेले मतदान 701, मान्य रोहित आरार पाटील 392, संजय काका पाटील 191, केंद्र क्रमांक 249 शिंदेवाडी हिंगणगाव, एकूण मतदान 796, झाले मतदान 772, रोहित आरार पाटील 338, मान्य संजय काका पाटील 321, केंद्र क्रमांक 250 शिंदेवाडी हिंगणगाव, एकूण मतदान 831, झाले मतदान 728, रोहित आरार पाटील 402, संजय काका पाटील 318, केंद्र क्रमांक 251 हिंगणगाव, एकूण मतदान 1131, झाले मतदान 798, रोहित आरार पाटील 492, संजय काका पाटील 286, केंद्र क्रमांक 252 हिंगणगाव, एकूण मतदान 1151, झाले मतदान 835, रोहित आरार पाटील 464, संजय काका पाटील 331. 8व्या फेरीमध्ये एकूण रोहित आरार पाटील यांना एकूण मते पडले आहेत 6154. मान्य संजय काका पाटील यांना पडलेले आहेत 4135. 8व्या फेरी अखेर मान्य रोहित आरार पाटील हे 24,398 मतांनी लीडवरती. धन्यवाद. अशाच आपण अपडेट पाहणार आहोत उद्या ठीक संध्याकाळी 6 वाजता. फेरी क्रमांक 19 आणि 20 ही दिनांक 3/12/2024 रोजी प्रसारित करू. धन्यवाद. आपल्या चॅनलला पहा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या माणसाचं आपलं चॅनल व्हिजन न्यूज सांगली.